योगेश कदमांनी संवेदनशीलपणे बोलावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला, तर तारतम्य बाळगावं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही टोचले कान. तर विरोधकांकडून वक्तव्याचा विपर्यास, योगेश कदम यांच्याकडून आरोपांचं खंडन. बलात्कार प्रकरणावर योगेश कदम आणि संजय सावकार यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संताप. त्यांना ठोकून काढलं पाहिजे, राऊतांचा हल्लाबोल. मंत्र्यांनी लाच सोडली, आव्हाड भडकली. नराधम दत्ता गाडेचा अत्याचार केल्यावर 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, 2 वेळा गळफास घेऊन आणि एकदा कीटकनाशक पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न फसला. शिरूरमधल्या गुनाड गावातून मध्यरात्री 1:30 वाजता दत्ता गाडेच्या मुसक्या आवळल्या. थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार, खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवणार. बीड जेलमध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा देशमुख कुटुंबाचा आरोप. कर्मचारी मदत करत असल्याचा दावा, तर धनंजय मुंडेंचा तसा आदेश असेल, वडेट्टीवारांचा आरोप. शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणारे प्रशांत कोरटकर अजूनही नॉट रिचेबल. अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती. नागपूर आणि कोल्हापूर पोलीस शोधासाठी मध्य प्रदेशात. सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शरद पवारांचा प्लॅन. 100 दिवसीय कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी बनवणार शॅडो कॅबिनेट. पक्ष संघटना वाढीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा अजेंडा. मातोश्रीवरील बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासाठीचं नाव जवळपास निश्चित. भास्कर जाधवांचं नाव आघाडीवर, तर मुंबईतल्या आमदारांचा आदित्य ठाकरेंसाठी आग्रह. सुनील प्रभूंच्या नावाचाही विचार. राज्याच्या अर्थसंकल्पातील 43% निधीचाच वापर. गेल्या 5 वर्षातला खर्चाचा निचांक. लाडकी बहीण योजनेचा खर्चाला हातभार. राज्यामध्ये 17,500 मराठी शाळा बंद होण्याची शक्यता. 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर गंडांतर. अमेरिकेतील अपघातात गंभीर जखमी झालेल्या साताऱ्याच्या नीलम शिंदेच्या कुटुंबियांना अखेर विजा. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने 14 दिवसानंतर मिळाला विजा. नीलमची मृत्यूशी झुंज. उत्तराखंडमध्ये चमोली बद्रीनाथ हायवेवर हिमकडा कोसळला. प्रचंड बर्फवृष्टी. ढिगाऱ्याखाली 57 मजूर अडकल्याची माहिती. अलिबागमध्ये भर समुद्रात मच्छीमार बोटीला भीषण आग. बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप. बोट जळून खाक झाल्यानं सुमारे 2 कोटींचं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.